ऋतिक ज्यानं ठाणा दिवा संपूर्ण कोकण गाजवलाय तो ऋतिक. सुंदर गोलंदाजी, पहिला चेंडू येतो निर्धाव. चला पंचांचा निर्णय नाही वाईट नाही. पहिला चेंडू येतोय निर्धाव. चला चला सामन्याकडे जाऊया. 11 चेंडूचा खेळ आहे आणि चांगली फलंदाजी, चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. एकदम 2 धावा पूर्ण केल्या. चुकी होते गोट्याकडून. धावसंख्या झाले 2. शुभारंभ केला जातोय 2 ने. सबीर आणि आमिरची जोडी मैदानात आहे. गोलंदाजी करतोय ऋतिक. बघूया सपाट भोरवाडी आणि कोंडिवरे. बघूया झेल होतोय का? झेल 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 झेल. सूरज झेल टिपतोय. मोठा धक्का बसतोय सबीरच्या रूपानं कोंडिवरे संघाला. धाव संख्या झाले फक्त 2. चषक उंच व्हायचा आहे. बघूया आणि षटकार आलाय. पहिला षटकार बॅट मधून निघतोय. मोहीनच्या बॅट मधून निघालाय पहिला षटकार. ऋतिकला षटकार मारलाय. खराब चेंडू. अवांतर 1 धाव. धावसंख्येत बदल झालाय. धावसंख्या झाली 9 आणि ही 1 धाव डिक्लेअर स्वरूपात 1 ने भर पडले. धावसंख्या झाली 10. पहिल्या षटकाचा खेळ चालू असताना 7-11 कोंडिवरे संघाची धावसंख्या आहे 10. बघूया ऋतिक काय करतोय. परत एकदा झेल होतोय का पाहायचंय आणि चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. या ठिकाणी 2 धावा पूर्ण केल्यात. 2 धावेवर समाधान. धावसंख्येत बदल झाला. डोंगर उभा केला जातोय पाहायचंय कोंडिवरे संघाच्या बाजूनं आणि तेवढ्याच ताकदीचा गोलंदाज येतोय. आमिरसाठी गोलंदाज या ठिकाणी आणला गेला. यश रोखायचंय आमिरला. षटकारांचा बादशाह म्हणून या मैदानावर ज्याची ओळख आहे तो आमिर. बघूया आज आपली खेळी दाखवावी लागणार आहे. परत आलाय. धाव घेतल्याबरोबर धावा 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 धावा. 1 धाव डिक्लेअर स्वरूपात 1 धाव. थोडासा चुकलाय. धावा झाल्यात 13. बघूया यश. धाकधूक वाढले दोन्ही संघांची आणि वाईट चेंडू. खराब चेंडू येतोय. 1 ने भर पडले. धावसंख्या झाली 14. बघूया आमिर. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते यशच्या माध्यमातून. धावसंख्या स्थिरावली. धावसंख्या झाले 14. परत एकदा खराब चेंडू. 1 ने भर पडते. धावसंख्येत 1 ने बदल झाला. धावसंख्या ते 15. बघूया आमिर आणि मोहीनची जोडी मैदानात आहे. गोलंदाज करतो. गोलंदाजीसाठी आला यश बोड. चला पुढचा चेंडू यशचा आमिरसाठी. सुंदर गोलंदाजी. निर्धाव चेंडू येतोय. अतिशय सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते या ठिकाणी आणि धावसंख्या स्थिरावली. धावसंख्या झाले 15. यशचा पुढचा चेंडू आमिरसाठी. परत एकदा खराब चेंडू. 1 ने भर पडले. धावसंख्या झाले 16 आणि 9 चेंडू. एकूण 7 धावा. धावसंख्येत बदलला. धावसंख्या झाले 23. एकूण 7 धावा. धावसंख्येत बदलला. धावसंख्या झाले 23. बघूया आमिर. परत एकदा सुंदर फटकाचे 1 धाव पूर्ण केले. दुसरीचा प्रयत्न आहे. बघूया 2 धावा पूर्ण केल्या. धावसंख्येत भर पडले. धावसंख्या झाली 25. चला 2 चेंडू शिल्लक आहेत. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. बघूया किती धावा या ठिकाणी प्राप्त केल्या जातात. तगडं आव्हान ठेवावं लागणार आहे सपाट बोलवाडी संघासमोर. 1 धाव पूर्ण केली आहे. दुसरीचा प्रयत्न आहे. 2री धाव पूर्ण केली आहे आणि 2 धावेवर समाधान. धाव संख्या झाले 27. धाव संख्या होते 27. बघूया शेवटचा चेंडू. किती धावा प्राप्त केल्या जातात बघायचं आमिर कडून आपल्या संघासाठी. सुंदर गोलंदाजी. 1 चोटी धाव. 1 ने भर पडले. धावसंख्या झाले 28. विजयासाठी नॉन स्ट्राईकला यश आहे आणि गोलंदाज आहे आतिफ. 12 चेंडू 29 धावा. बघूया कोण आला काय उजाडलं आणि ऋतिकच्या बॅट मधून येतोय षटकार. राकेशजी भोर यांचं आगमन झालंय. राकेशजी उजाडलं. कानापर्यंत आवाज पोहोचला वाटतं. आज काय आलातच नाही इकडं. पहिल्या चेंडूवर आलाय षटकार. बघूया ऋतिकच्या बॅट मधून खणखणीत षटकार आलाय.
23 धावांची आवश्यकता अजूनही. परत एकदा सलगचा दुसरा नक्कीच 6 धावा. धाव संख्या झाले 12. ज्यानं पूर्ण संपूर्ण दिवा ठाणा गाजवलं, संपूर्ण कोकण गाजवलं. आणि या चिंचेकालच्या मैदानामध्ये घडलेला खेळाडू आहे ऋतिक भोर. सलगचे 2 षटकार. धाव संख्या झाले 12. बघूया तिसरा चेंडू आतिफचा ऋतिक साठी. खराब चेंडू. एक अवांतर धाव, एकनी भर पडते. धाव संख्या झाले 13. धावसंख्या पोचते 13 वर. नक्की सुंदर फलंदाजी पाहायला मिळते आहे. फायनल मध्ये पोहोचायचंय, मानाचा चषक घ्यायचा आहे. सुंदर फटकावून एक धाव पूर्ण केले. दुसरीचा प्रयत्न होतोय का? नाही. फक्त एक धाव. धावसंख्येत भर पडले. धाव संख्या झाले 14. राखेची बुवड आलेत आपल्या संघाला प्रोत्साहन देण्यासाठी. काल त्यांनीच नाव सुचवलं, ऑल सपाट धाव सपाटवाडी. नावाला आलं काय? त्यांच्यात मुखातून नाव आलेलं आहे. धाव संख्या झाले 14. बघूया आणि यश बाद होतोय का? बॉल दिसला का? 2 धावा. 2 धावा. धावा झाल्या 16. उजाडलं ना बॉल, चेंडू दिसणार नाही आता. नाही दिसला, आम्हाला पण माहिती, इथून दिसतच नाही. तुमची चुकी नाही ती. हा 2 बाकी आहेत. 2 बाकी आहेत. 2 चेंडू बाकी आहेत. धाव संख्या झाले 16. सुंदर क्षेत्रक्षण पाहायला मिळते. एकनी भर पडले. धाव संख्या झाले 17. बघूया 12 धावांची आवश्यकता आहे. अजूनही 12 धावा. निघालो काय ऋषा. गेला आणि आम्ही पंच म्हणून इकडे हे करतोय, अनाउन्समेंट करतोय. धाव संख्या झाले 17. 12 धावांची आवश्यकता आहे. आणि निर्धाव चेंडू आलाय. दरम्यान पहिल्या षटकात आतापर्यंत कुठं घडलं नाही, तो इतिहास करतोय. फाईन मात्र आहे. यश 7 चेंडू 12 धावा. 7 चेंडू 12 धावा. फुल टॉस चेंडू होता, चूक घडल्या यश कडून. निर्धाव चेंडू होतोय. 5 चेंडू 12 धावा. 5 चेंडू 12 धावा. रोमांचक सामना आहे. प्रेशर आलाय. जबरदस्त सामना आहे. जबरदस्त सामना आहे. आला उत्तुंग यशच्या बॅट मधून षटकार येतोय आणि सामन्याचं समीकरण झालंय 4 चेंडू 6 धावा. 4 चेंडू आणि 6 धावा विजयासाठी ऑल सपाटवाडी. 4 चेंडू 6 धावा. बघूया नक्कीच दादा मादरे रोखाव्या लागणार आहेत. यशला षटकार मारावा लागणार आहे. हा बघूया डिक्लेअर स्वरूपात 1 धाव. धाव संख्या झाले 24. विजयासाठी 3 चेंडू आणि 5 धावा. 3 चेंडू 5 धावा. 3 रोमांचक चेंडू आणि सामना 5 आहे. धावा. नक्कीच रोमांचक झालाय. फायनल मध्ये पोहोचण्याची धडपड चालू आहे. बघूया यश यश 3 चेंडू 5 धावा. यश काय करतोय बघूया. आणि ऑल सपाटवाडी संघ